गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। जिल्ह्यातील धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदी नाले धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहू लागली आहेत। गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांपैकी असलेल्या देवरी तालुक्यातील मनोहर सागर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा जमा झाल्यामुळे त्या धरणाचे 7ही दार खुले करण्यात आले आहेत। या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली असून अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे। मागच्या वर्षी झालेल्या नुकसान भरपाईची मागणी अद्याप मिळाली नाही। त्यातच या वर्षी देखील नुकसानीने नागरिक हतबल झाल्याचे दिसून येत असून या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी आता सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधींना धारेवर धरले आहे। माझं नाव आरती सुधीर जांगडे, सामाजिक कार्यकर्ता, गोंदिया जिल्हा। आज इथे पूरस्थिती आपण प्रत्यक्षात बघत आहोत आणि बऱ्याच लोकांचे शेतीचे नुकसान झालेलं दिसून येत आहे। हीच अशीच पूरस्थिती पण मागील वर्षीसुद्धा होती। त्याचेसुद्धा दुष्काळग्रस्त लोकांना अजूनही त्यांची आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आणि यावर्षीसुद्धा आपल्याला परत निसर्गाचा तोच एक झटका मिळालेला आहे आणि आता तरी प्रशासनाने इथे यावं आणि या गोष्टीचा पंचनामा करावा। शेतकऱ्यांचे किती नुकसान झालेले आहेत, परत आपण बघू शकता आहे मागे की या गावातून परत त्या गावात जाण्याची सोय पण आता इथे राहिलेली नाही आहे। या पुलाचं काम आधी करून घ्यायला पाहिजे होतं। चौडीकरणाचं जसं म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू आहे, सरकारने घेतलेल्या मागच्या त्या सगळ्या गोष्टी कार्यरत आहेत। तर माझं असं म्हणणं आहे सरकारला की परत ह्यासुद्धा गावांकडे लक्ष द्या, इथेसुद्धा त्या गोष्टीची सुधारणा तुम्ही केलेली पाहिजे आणि ह्यांच्या झालेल्या नुकसानाची तुम्ही तात्काळ भरपाई त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे। प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया।